आज इथे बघताय तुम्ही खूप आनंदाचं वातावरण दिसतंय की क्रिकेट प्रेमी सगळे आहेत, ते सगळे इथे जमलेले आहेत आणि अंबरनाथ प्रीमियर लीग 2026 याचं उद्घाटन आज झालेलं आहे. 7 मे ते 10 मे रोज पर्यंत हा सामना असणार आहे. आणि आपण बघतोय की ह्या 2.5 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही ह्या ग्राउंडवरती आलो होतो आणि उमेश दादा असतील, प्रदीप दादा असतील, अभिजित दादा होते. आम्ही सगळ्यांनी पाहणी केली. तिथे एवढ्या अडथळे होते आणि काही लेवल नव्हतं. आणि 2.5 तेव्हा आपण डिसाईड केलं होतं, सगळ्या क्रिकेट प्रेमीची ही आमचा विनंती होती की इथे आम्हाला खेळण्यासाठी जागा द्या. जरी हा प्लॉट रिझर्व असला हॉस्पिटलसाठी, तरी आता तिथे कुठलाही प्रस्ताव नाही. तर जेणेकरून सध्या तरी त्याच्या इथे काही तुम्ही आमच्या क्रिकेट प्रेमींसाठी सोय करा अशी विनंती होती. आणि त्या विनंतीला आम्ही मान देऊन उमेदवारांच्या सहकार्याने आणि पूर्ण पालिकेच्या सहकार्याने आपण इथे पिच तयार केलेला आहे, ग्राउंड तयार केलेलं आहे. आणि त्याचंच आज पहिली मला वाटतं मॅच आपण इथे आज उद्घाटन झालेलं आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे आणि उत्कृष्ट असं अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन तर्फे पूर्ण सोय केलेली आहे. आणि मला वाटतं 20 संघ आहेत आणि 20 संघांचा असा उत्कृष्ट सामना इथे रंगणार आहे. आज अंबरनाथ शहरामध्ये जे क्रीडांगणाची कमी होती, मैदानं कमी झालेली आहेत आणि मुलं वाढलेली आहेत. आज आम्ही जे अंबरनाथचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या माध्यमातून आमचा उमेशला पुढारपण घेतलेला आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, आमचे सिनियर सिटीजनचे सहकारी यांच्या माध्यमातून हे मैदानाचं सपाटीकरण केलेलं आहे. आणि इथे काही खो घालण्याचा प्रयत्न केला, पण आपली नगराध्यक्ष आमच्याबरोबर ठाम असल्याने हा मैदान आम्ही लगेच उपलब्ध करून दिलेला आहे खेळाडूंना. आणि आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ प्रीमियर लीग ही मोठ्या उत्साहाने साजरी होतं. त्या धूमधडाक्यात नगराध्यक्षांनी ओपनिंग केलेलं आहे. म्हणजे 100% आता ही सेंचुरी होणार आहे. आणि बाकी राहिलं याच्या बाबतीत काय मैदानाबाबत असतील तर त्यावर आमच्या नगराध्यक्षांना निश्चित निर्णय चांगला घेतील, खेळाडूंच्या आणि विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतील. आणि जे पण असेल याच्या राजकीय डावपेच असतील ते आम्ही इथे हाणून पाडू. आता हे 6 म्हणजे आम्ही 6 मारलेला आहे, आता तो याला टाकलेला आहे थर्ड अंपायरला, आणि त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल आमची आम्हाला खात्री आहे.